तुमची मुलगी बघण्यासाठी उद्या सकाळी मुलगा आणि त्याचा भाऊ येतो आहे. तुम्ही त्याच्याशी बोलून घ्या. मला एक महत्वाचं काम आहे. मला गावी जायचं आहे. याच कारणाने मी उद्या येऊ शकणार नाही. तुम्हीच थोडं मॅनेज कराल मॅडम. बरं, मी बघते ठीक आहे सगळं. मॅडम, ठेवतो मी. काय झालं, ऑफिससाठी वेळ झालाय का? हो आई, थोड्या वेळात कॅब येईल माझी, ती येताच मी निघून जाईल. मला तुझ्यासोबत काहीतरी बोलायचंय. काय झालंय बोल. उद्या तुला बघायला मुलगा येणार आहे. मुलगा आणि त्याचा भाऊच तुला बघायला येणार आहे. ओ अच्छा. उद्या मला महत्वाचं काम आहे आई. ते कधी येणार आहे? त्यांनी म्हटलंय की 9 किंवा 9:30 पर्यंत आम्ही येतो. अच्छा, 9 वाजता. अच्छा ठीक आहे, मग ते आल्यानंतर मी ऑफिसला जाईन. हाफ डे ची सुट्टी घेतली तरी ठीक आहे ना? हो ठीक आहे बेटा, ते तर खूप आहे. ठीक आहे आई, माझी कॅब आली, मी निघते. हा हा या आत या आत या. बसा. काल ब्रोकरनी मला तुमच्याबद्दल सगळं सांगितलं. कुटुंब आणि परिवाराबद्दल सगळं सांगितलं. तर मुलीला बोलवू? हा, मुलीला बोलवा. ठीक आहे. सुजाता, सुजाता, लवकर ये ना. अरे शांत बस, येईल ती. दिसायला खूप सुंदर आहे ना. माझी मुलगी IT कंपनीमध्ये काम करते. महिन्याला 1 लाख कमवते. स्वयंपाक खूप छान करते. घरातलं सगळं काम तेच करते. माझी मुलगी खूप छान काळजी घेईल. माझ्या मुलीला मी सगळं काम शिकवलेलं आहे. तुम्हाला पण माझ्या मुलीची नीट काळजी घ्यावी लागेल. मी तुमच्या मुलीसोबत जरा एकट्यात बोलू शकतो का? बरं ठीक आहे, जा. लग्नाच्या आधीच दोघं मनमोकळे बोलले तर बरंच आहे ना. बरोबर बोललात. तुम्ही काय काम करता? मी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मॅनेजर आहे. या ना, बसून बोलूयात. बरं ठीक आहे. मी पहिल्यांदाच तसं पाहिलं तर मुलगी पाहायला आलोय. माझं पण फर्स्ट टाइमच आहे. मॅरेज ब्रोकर तुमच्याबद्दल बरंच काही सांगत होता. तुम्ही कॉलेजमध्ये फर्स्ट होत्या, शाळेत फर्स्ट आहे. तुमच्या भावाची महिन्याची कमाई किती आहे? हे जवळपास 1.5 लाख. तुमचं लग्न झालंय का? हो, झाली ना. 2 मुली आहेत. रडण्याचा आवाज कुठून येतोय? सुजाता, काय झालं असेल? सुजाता, सुजाता, काय झालंय तुला? काय झालं बेटा? आई, तो जो मुलगी बघायला आला होता ना, मुलगा, माझं आयुष्य खराब करून गेला. कुठे गेलाय तो? त्या आवाल्या रूमच्या खिडकीमधून पळून गेला. ठीक आहे, त्याचा भाऊ तर इथेच आहे ना. त्याचं काय करते मी बघ आता. ये इकडे तू. हे नालायका, तुम्ही दोघं मुलगी बघायला आला होतात की अजून कशासाठी? काय नाटक करतोय, जसं की तुला काही माहितच नाही. मुलगी बघायच्या नादात काय करून चालला गेलाय. याला सोडायचं नाही. असं लोक असं सुधरत नाही, यांना मारायलाच पाहिजे. चांगलं चल, पोलीस स्टेशनला चल. अरे कुठे आहे रे तू? अरे चल. मॅडम, सर. कोण आहात तुम्ही? काय हवंय? मॅडम, मी एक जर्नलिस्ट आहे मॅडम. बघा, तुमच्या घरी न्यूली मॅरिड कपल्स आहेत ना मॅडम, त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलोय मी. जरा त्यांना बोलवाल का मॅडम? अच्छा ठीक आहे, तुम्ही इथेच थांबा, मी बोलवते. ठीक आहे मॅडम. तुम्ही कोण आहात? काय हवंय तुम्हाला? बघा सर, मी एक जर्नलिस्ट आहे. अच्छा ठीक आहे. आणि मी ऐकलंय की तुमचं लग्न आताच झालंय. आणि आजकाल सोशल मीडियामध्ये तुम्ही खूपच फेमस आहात. म्हणूनच तुमच्या दोघांचा इंटरव्ह्यू घ्यायला आलोय मी. ओ, असं का?
ठीक आहे, आत या ना, बसून बोलूयात आपण. बसा ना सर. थँक्यू. तसं खूपच फेमस झाला आहात तुम्ही. कसं वाटतंय तुम्हाला? असं फेमस होऊन खूपच आनंद होतोय. तुम्ही तुमच्या लग्नाविषयी काही इंटरेस्टिंग गोष्ट मला शेअर करू शकता का? आमच्या लग्नातली खूप इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे, हा, एक इंटरेस्टिंग गोष्ट आठवते मला. आमचं लग्न झाल्यावर आमच्या फर्स्ट नाईटला काय झालं की माझी ही बायको आहे ना, हा, ही माझ्या आधीच उठून सकाळी हा? सकाळी वॉकिंगला निघून गेली. हा, खरं बोलताय? हो, अगदी खरं. यात काय मोठी गोष्ट आहे. मी तुम्हाला अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ऐकवते. हा, तुम्हाला माहितीये पहिल्या रात्री काय झालं होतं? माझी मुलगी आधी फर्स्ट नाईटला खोलीत गेली. माझा जावाई आत यायच्या आधीच माझी मुलगी झोपून गेली होती. माझ्या जावाईने जेव्हा तो फोटो मला दाखवला तेव्हा मी तर शॉकच झाली. हो, अरे बापरे. ठीक आहे, ठीक आहे. तुम्ही चहा घेणार की कॉफी घेणार? अरे रे, हे काय विचारताय तुम्ही? जेही द्याल ते पिईन मी. अहो ऐका, हा? तुम्ही एक काम करा, किचन मध्ये जा आणि चहा बनवून आणा. हा, ऍटलीस्ट आज तू बनव ना. काय म्हंटल? मी जाऊन चहा बनवू? ही काय नवीन गोष्ट आहे? रोज घरातलं काम तुम्हीच करता ना? आधी आज जाऊन चहा बनवून आण. लवकर जा. खरंच जोरूचा गुलाम आहे. मॅडम, घरातली सगळी कामं तुमचा नवराच करतो का? हो ना, घरातलं सगळं काम तेच करतात. कुकिंग, वॉशिंग, सगळं काम ते स्वतःच करतात. घरातल्या कामात ते खूप एक्सपर्ट आहेत. म्हणून तर लग्नानंतर लगेच त्यांना घर जावई बनवलंय आम्ही. खरं बोलताय का? ही घ्या सर, कॉफी. हा, थँक्यू. सांगा सर, कॉफी कशी झाली? कॉफी खूपच टेस्टी आहे सर. तुम्हीच बनवलीत ना, काहीच कमी नाहीये. अच्छा, आता मी येतो. हा इंटरव्ह्यू आमच्या मॅगझिन मध्ये पुढच्या आठवड्यात पब्लिश होईल सर. ओके ना? हा. पब्लिश झाल्यावर इन्फॉर्म करीन मी सर. हा. तुम्ही सगळे वाचाल. ठीक आहे, येतो मी. अरे अरे, तुरीची डाळ तर संपली. आता मी वरण कसं बनवू? अहो ऐका ना, उठा ना जरा. अरे यार, काय झालं तुला? चांगला झोपेत होतो, उठवलं तू. काय झालं बोल. तुरीची डाळ संपलीये. मी वरण कसं बनवू? तुम्ही जरा दुकानात जाऊन तुरीची डाळ आणा ना. तूर डाळ दुकानातून मी आणू का? हम्म. बघ ना, झोपही आतापर्यंत पूर्ण नाही झाली आहे. मी जाऊ नाही शकत. तू स्वतः जाऊन घेऊन ये ना. अहो ऐका ना, तुमच्याकडे गाडी आहे तर तुम्ही लवकर जाऊन येऊ शकता ना. मला तर इतक्या दूर पायी जावं लागेल. म्हणून तर मी बऱ्याच दिवसांपासून तुम्हाला स्कूटी घेऊन द्या म्हणून असं म्हणतेय. तुम्ही कधीच माझं ऐकत नाही. हे यासाठी कोणी स्कूटी विकत घेऊन देता का? तू एक काम कर, फटाफट शेजाऱ्यांकडे जाऊन तूर डाळ घेऊन ये. संध्याकाळी बाहेर गेलो की मी डाळ घेऊन येईन. त्यांच्याकडून घेतलेली परत करू. ठीक आहे, विचारून पाहते. अरे यार, झोपच उडाली. सोनिया, सोनिया, कुठे आहेस तू? मी बोलवतोय ना. कुठे गेली असेल ही? मी बोलवतोय तरी येत नाहीये. चला, स्वतःच पाहून येतो मी. केव्हापासून तुला मी. कुठे गेली असेल ती? विचार केला किचन मध्ये असेल, इथेही नाहीये ती. ओ, काही वेळ आधी डाळ घेण्यासाठी शेजाऱ्याकडे गेली होती. कदाचित तिकडेच असेल, जाऊन पाहतो. मॅडम, मॅडम, कोणी आहे का? अरे, इथेही कोणी नाहीये. अरे, हे काय?
इथे तर कोणीच नाहीये. सोनिया तर डाळ घेण्यासाठी इथेच आली होती ना. इथेही ती नाहीये. ठीक आहे, आज जाऊन पाहावं. तू कशी मी आहेस? ठीक आहे. कितीतरी वर्ष झाली तू तर घरी येतच ए, नाही. आता एका वर्षाआधी तर आलो होतो. अच्छा, हा. अरे तर मला बोलवायचं ना. ए सोनिया, हा, इथे काय करतेस? शेजाऱ्याच्या बेडरूम मध्ये बसायला तुला लाज नाही वाटत का? अहो तुम्ही ओळखलं का याला? हा तर माझा शाळेतला मित्र आहे. लहानपणापासूनच आम्ही दोघं क्लोज फ्रेंड्स आहोत. 8व्या वर्गानंतर शाळा चेंज केली आणि खूप वर्षानंतर आता भेटतेय मी याला. खूप वर्षानंतर भेटतेय ना, म्हणून बोलता बोलता वेळ कशी गेली कळलंच नाही. हा? तर म्हणून काय तू बेडरूम मध्ये बसून बोलशील का? अरे तर यात काय चुकीचं आहे? बेडरूम किंवा हॉल यात चुकीचं हा. काय आहे? मित्रासोबत बोलणं काही चुकीचं आहे का? ठीक आहे ठीक आहे, आधी इथून बाहेर निघ. चल मी निघते, मला काम आहेत. ठीक नंतर आहे. भेटू. हा, अच्छा, आपले फ्लॅट्स आजूबाजूलाच आहे. रोजच भेटू आपण. ठीक आहे ना? ठीक आहे तर बाय. बाय. घरी नक्की ये. आधी तू बाय. घरी ये. अरे ज्या कामासाठी आली ते तर विसरलीच मी. त्याच्याजवळ तुरीची डाळ मागते मी. काय ग, तासन तास बोलत बसली होतीस, पुन्हा डाळ घेण्यासाठी चालली आहेस का? आधी इथून बाहेर निघ. तुला जितकी पोती तूर डाळ हवी आहे मी आणून देतो. अरे का? तुम्हीच तर म्हटलं होतं तुम्ही खूप थकले आहात. तुम्ही कशाला कष्ट अ? घेताय? हे याच्यासाठी मला 7 समुद्र पार जावं लागलं तरी मी आणून देईन. आधी तू घरी चल. ठीक आहे, जाऊया चला.